इकडे सामनाच्या अग्रलेखामधून भाजपा आणि मोदी सरकारवरती हल्लाबोल करण्यात आलाय। सरकार स्थिरस्थावर झाल्यावरती तेलुगू देसम आणि जेडीयू फोडण्याचा भाजप प्रयत्न करेल अशी भीती असल्याचा दावा सामनानं अग्रलेखामधून केलाय। त्यामुळे अमित शहांकडे गृहमंत्रीपद नको आणि स्पीकर तेलुगू देसमचा असावा अशी मागणी देखील असल्याचा दावा सामनाच्या अग्रलेखामध्ये करण्यात आलाय। तर सामनाच्या आजच्या अग्रलेखामध्ये नेमकं काय म्हटलंय आपण पाहू। मोदींनी देशामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण केली। नितीश कुमार, चंद्रबाबू हे मोदींच्या सहवासामध्ये आले तरी त्यांना मोदींचं भय वाटतंय। कामाख्या देवीस रेड्यांचा बळी दिला जातो तसा आपला बळी दिला जाईल की काय या भयानं सगळेच पछाडलेले आहेत। तेलुगू देसमच्या दोन मुख्य मागण्या, अमित शहांकडे गृह खातं नको, लोकसभेचे स्पीकर पद तेलुगू देसमकडे द्या। या दोन्ही मागण्या म्हणजे मोदी यांचं नाक आणि कान कापण्यासारखंच आहे। सरकार स्थिरस्थावर झाल्यावरती अमित शहा संसदेमधला तेलुगू देसम पक्ष फोडतील अशी भीती त्यांना वाटतेय। नितीश कुमार यांनाही तेच भय आहे। त्यामुळे लोकसभेच्या स्पीकरपदी एनडीएचा नेता असावा अशी मागणी जोर धरतीये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।